आईपेक्षा नाही मोठा होता येत. परमार्थ तिथंच आहे. तुम्हाला सांगू ना, पुंडलिकाचे आई वडील होते. पुंडलिकाने आई वडिलाची सेवा केली म्हणून तो पुंडलिक कुठे आला? पंढरपूरला. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर फक्त पुंडलिकासाठी. कुणासाठी? फक्त पुंडलिकासाठी. पुंडलिकाने कुठे जप नाही केला, तप नाही केला, योग नाही केला, फक्त आई वडिलाची सेवा. तेवढ्या सामर्थ्यावर कुठं तो उभा राहिला विटेवर. त्याला एकदा म्हटलं, अरे विठ्ठला, म्हटले या जपी तपी साधू संन्यासी लोक आहेत भरपूर, त्याला भेटायला चाल ना. म्हटले नाही. म्हटले पुंडलिकाला भेटल्याशिवाय कुठे जायचं नाही. पुंडलिकाला म्हटलं, पुंडलिक महाराज द्या 2-4 मिनिटं त्याला भेट. ते भेटले म्हणजे त्याला आमच्याकडे यायला सोपं होईल. म्हटले मी त्याला बोलावलंच नाही, कशाला तुमचं तुम्ही घेऊन जा. पुंडलिकांना बोलावलं नाही आणि पुंडलिकाला भेटल्याशिवाय यांना कुठं जायचं नाही. काय गंमत आहे. आणि आमचं काय म्हणून एक सांगू का महाराज, काही लागत नाही त्यांना. आणि एका विशिष्ट वयानंतर बरं का, 60 वय होऊ द्या बापाचं आईचं, 60 वय झालं ना एकदा, 60 वय हाय ती भाकर पचवणं अवघड आहे. आणि 70रीत एकदा जर पोहोचलो ना, 70रीत डायबिटीज नसावा बिचारायला बरं का. 70च्या वयामध्ये म्हाताऱ्याला डायबिटीज नसावा. काय माहितीये का महाराज, भाकर पचत नाही. चतकोर खाली ना ती पचायला अवघड आहे. भाजी भाकर एवढं सोपं नाही. मग 2 कप पिणार चहा आणि 2 कप चहा पिऊन संध्याकाळी थोडं एवढं खाल्लं झालं. तुम्हाला सांगतो ना, आमची आजी होती. आजी 105-7 वय झालं, 107 वर्षाचं वय. आणि 107 वर्षाचं वय झालं महाराज. हरभरे फोडायची म्हातारी आमची आजी. आणि आमचे बाबा होते ना, ते सुद्धा अशाच नितांत परमार्थ, शुद्ध विशुद्ध परमार्थ करण्याचे ध्यानात असले पाहिजे. आणि त्याही काळामध्ये बरं का, सांभाळता येण्याचा योग नशिबात असला पाहिजे. यशवंत बाबा, हे आमच्या अशोक भाऊचं असेल, उत्तम भाऊ असेल, हे सगळं कुटुंब आहे ना. मी पाहिलं आत्या जो म्हणतो चांगदेवची मम्मी, ते आमचे भाऊ सगळे, हे कुटुंब एक कुटुंब आहे. सगळं आमचं पोपट महाराज असेल, अशोक महाराज असेल, त्यामुळे चांगदेव महाराज असेल, आमचे टोपले काका असतील, ही सगळी मंडळी ही एकात एक आहे. बाकीचे तर सगळ्या जवळची घरची मंडळी सगळी. पण या कुटुंबाला काय कळलं माहितीये का, या कुटुंबाला 2 गोष्टी कळाल्या. या लोकांना कुटुंब कसं सांभाळायचं हे एक कळालं, आणि या कुटुंबाला आणखीन एक गोष्ट कळाली, साधू कसा सांभाळायचा हे. 2 गोष्टी कळायला पाहिजे. माणसाला प्रपंच कसा सांभाळायचा हे कळावं लागतं, आणि साधू संत कसे सांभाळायचे हे अजून एक कळावं लागतं. हे दामबाबा वगैरे सगळी मंडळी आमची जी मंडळीत ना, या दिग्रस मालुंजा हा जो पट्टा आहे ना महाराज, चिखलापूर असेल, आमचा हजारवाडी असेल, पानोडी असेल, या भागात मी चांगलं आंबोरा असेल, या भागात मी निरीक्षण केलं, पाहिलंय. हे लोक विशुद्ध प्रपंच केलेली, आणि प्रपंचामधून या लोकांना साधू संतांची सेवा कशी करायची याचं भान आहे, भान. आणि हे भान एकदा कळालं का, मग आई वडील या लोकांनी शिकवलं महाराजांना. यांना मोठं ऐश्वर्य नाही शिकवलं, यांना संस्कार शिकवले. आणि ते संस्कार यांना शिकवल्यामुळे ना हे वैभव आता सुरू झालंय महाराज. डोळ्यांनी पाहिलं त्या सुंदराईनं. काय विचार करा ना महाराज, हे डोंगरदरी आहे इकडचं, या भागातून पाऊस जर पडला तर कालच तेवढी चिडचिड झाली तर गाड्या यायला अवघड आहे. आणि अशा कंडिशन मध्ये जर 2-4 दिवस सलग जर पाऊस पडला तर या लोकांनी पलीकडे जायचं कसं? अशा कठीण परिस्थितीमधून या लोकांचा प्रपंच आहे. आणि त्या काळामध्ये वस्त्या नाही, काय नाही. हे बंगले वगैरे आता झाले, आता सुरुवाती कुठेतरी. पहिलं कसं उगं काहीतरी नाही का, कौलाचं घर म्हणा, पाष्टाचं घर म्हणा, काहीतरी करायचं आणि त्याच्यातून हा प्रपंच त्यांनी फुलवला. अशा दिव्य आणि भव्य अशा या मातेला, आमच्या सुंदराईला काय वर्णन करा महाराज. आई 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 असते. आजी तर वेगळीच, आई तरी दूध पाजते, पण आजी दुधावरची साय. काय सांगू महाराज तुम्हाला. जिन जन्म दिला रे तुझला, आणि लहानाचा मोठा केला. जिने जन्म दिला रे तुझला, आणि लहानाचा मोठा केला. विसर तू साऱ्या जगाला, विसरू नको रे त्या वेड्या ममतेला. जिने जन्म दिला रे तुझला, आणि लहानाचा मोठा केला. सर्वांहूनही प्रेमळ आणि कती, पाण्याहूनही निर्मळ रे.
देऊ नकोस अंतर दिला तू, देऊ नकोस अंतर दिला तू, जिच्यामुळे जग पाहतोस, हो जिने जन्म दिला रे तुझला आणि लहानाचा मोठा केला, असाच एक बायकोसाठी काळीज अनन्या गेला, असाच एक बायकोसाठी काळीज अनन्या गेला, पळता पळता ठेचला कोणी अचानक तो पडला, बोलू लागले आईचे काळीज, बोलू लागले आईचे काळीज, सांभाळून चल माझ्या छकल्या रे, जिने जन्म दिला रे तुझला आणि लहानाचा मोठा केला. वेडी असेल ती, कशी असेल ती, तिच्या डोक्यात फक्त एकच खटका, फक्त माझ्या लेकराचं कल्याण, माझं बाळ माझ्या डोळ्यासमोर फक्त सुखी राहावं, एवढीच उदात्त भावना. अशा आमच्या या नान्नर कुटुंबातील आमची सुंदराई मोठी जगली. वृद्धापकाळामध्ये सुना ना काय सांगावं, सुना आता हे सुना पोरं ही म्हातारी झालेली मंडळी ती, पण त्या सुंदराईनं आयुष्य भोगलं महाराज. आणि आमच्या म्हातारीनं 1 वर्षापूर्वी आपला प्राण ठेवला. आता तरी काय 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 असतं याच्यामध्ये, फक्त एकच म्हणायचं राहतं, तो मज व्हावा, तो मज व्हावा, या आठवणी असतात, आठवणी. हे बंध रेशमाचे अरे ना, हे बंध रेशमाचे, ते फुलवायचे असतात महाराज. आणि ते ना मृदुंग आहे ना महाराज, तसा 16 घरांनी सजतो, पेटी 7 सुरांनी सजते ना, तसं जीवन आहे ना, हे जीवन फक्त विश्वासाने आणि प्रेमाने सजत असतं महाराज. तो घेऊन आपल्याला चालायचं असतं. आणि तो हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, चांदण्यांचे कोश माझ्या प्रेकराला पोहोचवा, हे सुरानो चंद्रभा. म्हणून महाराज ही प्रेमाची, ही विश्वासाची पंक्ती आहे, पंक्ती. आणि ती पंक्ती ना आजी, पंक्ती म्हणजे मुलगी, पंक्ती म्हणजे बायको, पंक्ती म्हणजे बहीण. या लेकरांना आपण व्यवस्थित, या आपल्या कुटुंबाला आपण व्यवस्थित जपायचं. थोडा उजेड ठेवा की अंधार फार झाला, पण ती जपून ठेवा. अंधार फार झाला, आले चहू दिशांनी तुफान विस्मृतींचे, फक्त हातात हात ठेवा. अंधार फार झाला, थोडा उजेड ठेवा. अंधार फार झाला, ते कुटुंबातून येतं, ते सद्गुरूच्या चरणातून येतं. आणि सद्गुरूच्या एकदा चरणातून आलं की तो मग भगवंत फक्त आठवायचा राहतो आणि त्याला विसरायचं नसतं. बाप रखुमा देवीवरू न विसंबी सर्वथा, निवृत्तीने तत्वता सांगितले, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळो वेळा व्हावा पांडुरंग विठोबा रखुमा.
मास पडकर ज्ञानेश्वर माऊली बाप रखुमा देवी वरून विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग जवळ जवळ 7-8 महिन्यापूर्वीच तारीख दिली होती मला, पण मी डायरीला काही लिहिलंच नाही. म्हणलं ठीक आहे कार्यक्रम करू. अलीकडे असंच व्हायला लागलंय. हे आमचे लक्ष्मण महाराज असतील, आमची सगळी महाराज मंडळी असेल, डायरी आता विसरायला लागलो नाही. काय हरकत नाही, डायरी जरी विसरली माणसं विसरत नाही, तिकडे मात्र खरं आहे. आणि साधू संतांचा आशीर्वाद घेऊन, तुम्हा थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन चाललं लागलं ना. पण एक गोष्ट कळली बरं का महाराज एवढ्यात, जो तुम्हारे भाग्य में है, जो तुम्हारे भाग्य में है उसे दुनिया की कोई ताकत छीन नहीं सकती, और जो तुम्हारे भाग्य में है नहीं उसे दुनिया की कोई ताकत आपको दे भी नहीं सकती. म्हणून ना प्रारब्ध गती एक अशी आहे ना, कर्माची गती एक अशी आहे ना, ती चुकत नाही, ती भोगावी लागते. पण कर्मावर विजय जर प्राप्त करायचा असेल ना, तर फक्त एकमेव साधन आई वडिलाचं चरण आणि सचितानंद सद्गुरूंचं हृदय, या 2 गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या. आई वडिलाला विसरायचं नाही आणि सद्गुरूला एक विसरायचं नाही. आपल्याला किती हुशारी आली तरी गुरुच्या पुढे जास्त, त्यांच्या पुढे शरण राहावं. कारण एक डाव ते कायम राखून ठेवतात. ज्याला डाव राखून ठेवता येतो ना बरं का, ज्याला डाव राखून ठेवता येतो ती नियती, आणि नियतीवरही जो विजय मिळवतो ना बरं का, तो सद्गुरू असतो. म्हणून सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवून चलत राहा महाराज. सद्गुरू तुम्हाला कमी नाही पडू देणार. सद्गुरूच्या चरणावर जर नितांत श्रद्धेनं आपल्याला चालायचं असेल ना, तर फक्त आई वडिलाच्या चरणापासून चलत राहा. नाही पटलं ना बाजूला राहायचं. एखादी गोष्ट नाही जमत ना बाजूला राहायचं. पण उगा ना ते जेवायला बसले ना, उगा 50ची प्यायची, उगा यायचं. काय केलं तू माझ्यासाठी, काय केलं तू माझ्यासाठी. खरं सांगा बाबा, या जगामध्ये तू माझ्यासाठी काय केलं एवढं फक्त बापाशिवाय अजून कोणाला म्हणून दाखवा. कोणालाच म्हणता येत नाही असं. फक्त माणूस कोणाला म्हणतो, फक्त बापालाच म्हणतो काय केलं तो माझ्यासाठी. ही सत्ता जो निर्माण करून देतो ना तो बाप, आणि त्या बापाला स्वतः शांतपणे संध्याकाळचं जेवण वगैरे करून, तुम्ही काळजी करू नका सगळं बरोबर होईल अशी म्हणणारी बायको, या 2 गोष्टी लई महत्वाच्या असतात. म्हणून ना जशी असेल तशी बरं का बाबा, बायकोला जीव लावा, आईला जीव लावा, बहिणीला जीव लावा. जेवढं होईल तेवढं. नाही जमत ना लांब राहायचं, पण जेवढं होईल तेवढं शक्य. आणि त्याला काहीच लागत नाही. आता दिवाळी झाली ना, दिवाळी झाली की नाही, साडी घेतली का? साडी घेतली का बायकोला? साडी बिडी काही नाही. ती कुठं घेणार? भावाकडे जाणार. मग भाऊ ते रे भाऊ राजा येडापेडा जाऊ दे माझ्या राजाला. आणि भावाचे भावाचं डोकं वेगळं, तुम्हाला खरं सांगतो. म्हणून सांग का, नवरा एक वार बायकोला साडी घेत नाही आणि नाहीच घेत. काय सोनं करेल, नाणं करेल, काय असेल ते परिस्थिती झाल्यावर घेतो, पण तसं काही टेन्शन नाही. पण ना नवऱ्यानं साडी घेऊ द्या, नाही तर नाही घेऊ द्या. भाऊ तिला कधी रिकाम्या हाताला पाठवत नाही, तो भाऊ राहतो. हे समन्वय आहेत महाराज, नात्यांचे समन्वय असतात. म्हणून आपल्या कुटुंबामध्ये ना आपली नणद आली, हे आलं,
आपणही तेवढा जीव लावा. आपण आनंद होऊन आपण आपल्या माहेरला जाणार आहे, तिथे त्या गोष्टी समन्वयित झाल्या पाहिजे. आणि एकदा का ह्या गोष्टी समन्वयित झाल्या ना, मग खरा पाडवा आहे बरं का दिवाळीचा. आज दिवाळीचा पाडवा आहे. म्हातारी भाग्यवान, काय तिनं पुण्य कमावलं असं काय नव्ह. पाडव्याला श्राद्ध आणलं तिनं. आता पाडव्याला श्राद्ध आणलं, काय मुक्ती द्यायची तिला? ती अशीच मुक्त आहे. नावच तिचं सुंदर आहे. जी मुळातच सुंदर, जिचं स्वरूप सुंदर, जी ज्या माहेरातून आली ते माहेर सुंदर, ज्या सासरला आली ते सासर सुंदर. मुलगी अशीच राहते. जन्माला आली का बापाच्या ताब्यात, मोठी झाली का भावांच्या ताब्यात, लग्न झालं का नवऱ्याच्या ताब्यात, म्हातारी झाली का पोरांच्या ताब्यात, नातवांच्या ताब्यात, पंतवांच्या ताब्यात. स्वतंत्र जीवन काही नाही. म्हणून ना, आपल्या मातृशक्तीला सांभाळणं, मातृशक्तीची सेवा करणं हे जगाच्या पाठीवर सर्वात मोठं कृतार्थता आहे. असं झालेली सेवा भगवचरणी अर्पण करतो. निकुंज धाम श्री क्षेत्र भगवती श्री मुक्ताई आश्रम वेल्हाळे, भगवतीपूरला आपलं आश्रमाचं काम चालू आहे. आता भगवतीपूरच्या आश्रमामध्ये आता पुढचं आयुष्य काढायचं विचारामध्ये आहे. तेव्हा आश्रमाचं काम चालू आहे. आपण सगळ्यांनी एक बार दर्शनाला भेटायला या. एकदा डोळ्यांनी बघून आपण मार्गदर्शन ठेवा अशी सद्भावना करतो. गजाननजी महाराज आज कार्यक्रमाला आहेत. आणि रुपनाथ बाबांचं तर काय ते यादवपुरी बाबा गेले, पण आता एकच म्हातारा शिल्लक आहे आमचं. पण अजून काय ते आम्हाला हटवीन, पण ते हटणार नाही. लई ताकद म्हणजे आम्ही जाऊ एवढा लय पुढं गाडी असं नाही. आमचं हे आमची म्हातारी गवळण आहे, तुम्हाला सांगतो. काय सांगू ना. आणि आवाज ना आज पण आम्ही सगळे थकणार, पण माझ्या मुरली बाबाचं नावच मुरली. काय ती मुरली कधी थकणार नाही. मला ना कौतुक वाटतं. अशा लोकांच्या जवळ परमार्थ करायला सुरुवात झाली माझी. आणि अशाच काळामध्ये आमच्या आयुष्याचं सगळं साधन यांच्या जवळ. भाऊनी पण सुंदर पकवत. आपल्या माळी महाराजचा मुलगा आहे बाबासाहेब भाऊंचा. आमचे माळी बाबा पण होते का, हे नाईक बाबा. काय ते वेगळाच परमार्थ आहे लोकांचा. असो आमचे सिद्धेश्वर बाबा, आमचे सूर्यनाथ बाबा या ठिकाणी आहेत. त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. झालेले कीर्तन रूपे या ठिकाणी पूर्ण विरामित करतो. जे चुकलं माकलं असेल ते गोड मानून घ्या. सद्गुरूच्या कृपेनं गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, चांगलं वागा, धर्माने जगा. या कार्यक्रमासाठी आमचे ज्यांनी जन्म दिला ती माझी आई, जिनं जन्म दिला. हे महाराज वैभव चांगलं आहे. मला माणसाने काय कमवलं नाही यापेक्षा ना, तुम्हाला खरं सांगतो, माझ्याकडे ना काय आश्रम होतील, मठ होतील, मंदिर होतील ते नाही. 2 देव आहेत. एका देवाचं नाव आई आहे आणि दुसऱ्याचं नाव आमचे वडील आहेत. आणि आज ते योग चांगले का मामा पण सांगत आहेत. आणि ते आमचे सगळे चांगदेव महाराज असतील, अशोक महाराज असतील, का आमचे सगळे जानको महाराज असतील, सगळी मंडळी आमची, भाऊसाहेब महाराज असतील, सगळ्या मंडळींचं हे कुटुंबातलं नातं आहे. डिग्रस आणि मालवणचं गाव एक असं आहे. तुम्हाला सांगतो, माझ्या अंगाचं कातडं काढायचं, या दोन्ही गावांना पायतान करून ठेवून द्यायचं, तरी सुद्धा या गावाचे उपकार विसरणार नाही. आणि या गावाचे उपकार माझ्यावर आहेत, तसेच माझ्यावर राहावेत अशी सद्भावना ठेवतो. कोणाला मूळव्याध असेल, मूळव्याध, मुतखडा, पित्त, सांधेवात, हृदयविकार असे, यासाठी आमच्याकडे काही आयुर्वेदिक औषध आहेत एकदम रामबाण. जर कोणाला पाहिजे असेल तर आमच्या संगे संपर्क साधावा अशी सद्भावना करतो. आणि झालेली कीर्तन रूपे सेवा या ठिकाणी पूर्ण विरामात करतो. आणि यानंतर 1-2 श्रद्धांजली होतील. आणि श्रद्धांजली झाल्यानंतरच कार्यक्रम संपेल. तोपर्यंत कोणी उठू नये अशी विनंती ठेवतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी आमचे PM महाराजांना, आज योगेश महाराजांची सुंदर अशी भेट झाली. गोड वाटलं, फार बरं वाटलं. तुम्हाला सांगतो, आज म्हणजे दिवाळीच आमची झाली हो. असं मला गोड फार वर्षानंतर, आमच्या लहानपणी जेवढ्या भेटीगाठी तपाला गेल्यानंतर 1-2दा फक्त कुठं भेट झाली कळलेच नाही. पण आज महाराज गोड वाटलं, बरं वाटलं. देव तुमचं मंगल करू, कल्याण करू अशी सद्भावना ठेवतो. झालेली कीर्तन रूपे सेवा या ठिकाणी पूर्ण विरामित करतो. जय सुंदराबाई बाईजींना अन्नर आत्या, या आत्यांना जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त
आपल्याच गावामध्ये जे लहानचे मोठे झाले असे महंत गुरुवर्य परमहंस मुक्तानंदगिरी महाराज वेल्हाळे आश्रम यांनी जी आपल्याला कीर्तनरूपी सेवा दिली त्याबद्दल मी महाराजांच्या गावच्या वतीने आभार मानतो। आजींच्या पाश्चात 2 मुलं होती, एक मुलगा गेला, एक मुलगा आहे। मुलगा, नातू, लेकी, सुना, नाती, मोठा परिवार आहे। या परिवाराला जे दुःख झालं ते दुःख सहन करण्याची परमेश्वरांनी त्यांना ताकद द्यावी अशी मी डिग्रज गावच्या विविध संस्थांच्या वतीनं, डिग्रज ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या खेमनर कुटुंबियांच्या वतीनं या आजीला भावपूर्व आदरांजली वाहतो आणि थांबतो। यानंतर डिग्रज गावचं भिकाजी पाटील पुणेकर। कैलासवासी सुंदराबाई बायजी नान्नर यांचं 1 वर्षापूर्वी दुःखद अशा प्रकारे निधन झालेलं आहे आणि आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। मी उपस्थित सर्व नातेवाईक असेल त्यांचे सर्वांचे आभार मानतो। माऊलीच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर अतिशय सोज्वळ, प्रामाणिक आणि मायाळू अशा प्रकारची ही आमची सुंदराई होती। आपल्या दारात आलेला कुठलाही अतिथी असेल तर त्याला पाणी, त्याला 2 घास जेवण हे दिल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही अशा प्रकारची सद्भावना या माऊलीच्या मनामध्ये असल्यामुळे अतिशय गरिबीच्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा सुंदर अशा प्रकारचा प्रपंच या ठिकाणी उभं करण्याचं काम या माऊलीने या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्या या आशीर्वादामुळे त्यांच्या ह्या मुलांचं, नातवांचं, मुलींचंही अतिशय चांगल्या प्रकारे कल्याण झालेलं आहे आणि म्हणूनच आज या माऊलीला मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो की या मातेला तिच्या कर्मानुसार परमेश्वराने तिच्या चरणाजवळ तिला जागा द्यावी अशी प्रार्थना माऊलीच्या चरणी करतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी। भास्करराव खेमनर। आज या ठिकाणी आपण कैलासवासी सुंदराबाई बायजीबा नान्नर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या स्मृतींना, आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। आजींचा जन्म हा आंबोरीतील मोठा असं असलेलं जगनर कुटुंब, या कुटुंबामध्ये जन्म झाला आणि डिग्रज येथील त्याच तोलामोलाचं नान्नर असं मोठा परिवार, या परिवारामध्ये त्यांचा विवाह झाला। त्यांना 5 मुली आणि 2 मुलं होते, त्यात एक मुलगा त्यांचा अल्पशा आजाराने त्यांचं दुःखद निधन झालं। या ठिकाणी हरिभक्त परमहंस स्वामी मुक्तानंदगिरीजी महाराज यांनी खूप गोड अशी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी अर्पण केली आणि त्यांनी कीर्तनातून या कुटुंबाची महत्व, त्यांचं धार्मिक आणि सामाजिक कार्यातलं महत्व आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे। त्यांचे मुलगा यशवंत दादा हे नेहमी सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असतातच। त्यांचे नातू विठ्ठल, शिवाजी आणि अशोक हे देखील धार्मिक कार्यात अग्रेसर असतात। आजींनी त्यांच्यावर सर्वांवरती, मुलींवरती, मुलांवरती खूप चांगले असे संस्कार केले। त्यांचा स्वभाव हा खूप प्रेमळ होता, सतत हसतमुख असा चेहरा त्यांचा असायचा। त्यांच्या जाण्यानं या परिवाराला, नातेवाईकांना जे दुःख झालं त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो, त्यांच्या आत्म्यात सद्गती लाभो। आपल्या सर्वांच्या उपस्थित सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो, थांबतो। धन्यवाद। दक्षिण उत्तर